एक मात्र नक्की आहे, माझे स्वामी त्यांच्या लेकरांना कधीच एकटं पडू देत नाहीत. वाट कितीही कठीण असो, संकट कितीही मोठं असो, ते प्रत्येक पावलांवर सोबत असतात. जगाने साथ सोडली तरीही त्यांचा हात सुटत नाही. अंधार कितीही दाटला तरी त्यांची कृपा कमी होत नाही. मन खचलं की धीर देतात, अश्रू आले की अलगद पुसतात. म्हणूनच निर्धास्त आहे मी या जीवन प्रवासात, कारण माझे स्वामी सदैव आहेत माझ्यासोबत. एक मात्र नक्की आहे, माझे स्वामी त्यांच्या लेकरांना कधीच एकटं पडू देत नाहीत. ज्यांच्या मनात स्वामी असतात त्यांना जगाची भीती वाटत नाही, कारण त्यांना माहीत असतं की काहीही झालं तरी स्वामी सोबत आहेत. अडचणी येतील, लोक दुखावतील, अपयश येईल, पण स्वामींची कृपा असेल तर पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळते. म्हणूनच परिस्थिती नाही तर स्वामींवर विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सदैव आपल्या भक्तांना सांगत असतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुम्हाला एक नम्र विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहो यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी तुमच्या सर्व समस्या, दुःख, दारिद्र्य दूर करतील. स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर 2 अंक आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 28 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामींवर मनापासून विश्वास ठेवला ना की आयुष्याचं ओझं हलकं होऊन जातं. मनातल्या काळोखातही एक दिवा पेटतो आणि प्रत्येक भीती दूर पडून जाते. जेव्हा वाट चुकते, पाय थरथरतात, तेव्हा तुमचं नावच आधार बनतं. डोळ्यामधल्या अश्रूंनाही शांत करणारं तुमचं स्मरणच मला सावरतं. काही नसलं तरीही तुम्ही आहात ही जाणीवच ताकद देऊन जाते. माझ्या प्रत्येक श्वासात तुमचं अस्तित्व मला पुन्हा उभं राहायला शिकवते. स्वामी तुमच्यावरचा विश्वासच माझं धन, तुमचंच नाव माझा खरा श्वास आहे. तुमच्या चरणी सगळं अर्पण करून माझं आयुष्य आता सुंदर प्रवास आहे. नशीब हाताच्या रेषांमध्ये नसते तर घामांच्या थेंबामध्ये असते. कष्टाला वेळेची साथ मिळाली की अशक्य गोष्टीही शक्य होतात. एका गावात एक गरीब मुलगा राहत होता. त्याच्याकडे महागडी पुस्तकं नव्हती ना मोठं घर, पण त्याच्याकडे एक मोठी गरज होती, आपल्या आईवडिलांचं आयुष्य बदलण्याची. तो दिवसभर काम करायचा आणि रात्री रस्त्याच्या दिव्याखाली अभ्यास करायचा. लोक त्याची चेष्टा करायचे. एक दिवस एका माणसाने त्याला विचारलं, इतका संघर्ष करूनही तू थकत नाहीस का? मुलगा हसून म्हणाला, ज्यांच्या स्वप्नामागे गरज असते तो कधीच थांबत नाही. काही वर्षांनी तो मोठा अधिकारी बनला. त्या दिवशी सगळ्यांना समजलं, गरज माणसाला कमजोर करत नाही तर गरज माणसाला त्याला आयुष्यात मोठं होण्यासाठी ताकद देते. अहंकारात आणि संस्कारामध्ये फरक फक्त इतकाच असतो. नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव म्हणजे अहंकार, आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचे नाव आहे संस्कार. आयुष्य खूप छोटं आहे, म्हणून प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका. स्वामी म्हणतात, काही दुःख वेळेसोबत हळूहळू कमी होत जातात. प्रत्येक दिवस परफेक्ट नसतो, पण प्रत्येक दिवस काहीतरी शिकवतो. म्हणून रडत बसण्यापेक्षा हसत पुढे चालत राहा, कारण वाईट वेळ कायम राहत नाही आणि सुखही अचानक येतं. म्हणून आपल्या चेहऱ्यावर हसू ठेवा, कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही. आयुष्यात प्रत्येक गोष्ट पुन्हा मिळू शकते, पण निघून गेलेली वेळ कधीच परत येत नाही. वेळ माणसाला खूप काही शिकवते, कधी हसायला, कधी रडायला, तर कधी शांत राहून सगळं सहन करायला. वाईट काळात साथ सोडणारी माणसंही दिसतात आणि त्याच वेळी आपली खरी माणसं कोण आहेत हेही समजते. म्हणूनच वेळेची किंमत करा, कारण घड्याळ फक्त वेळ दाखवते, पण वेळ मात्र आयुष्य बदलून टाकते.
श्री स्वामी समर्थ. विचार आवडल्यास हो म्हणून टाईप करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 26 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. घर, पैसा, प्रेम, माणसं सगळं इथेच राहून जातं. शेवटी सोबत येतात ते फक्त आपल्या कर्मांच्या सावल्या. जन्मताना हात रिकामे होते आणि जातानाही रिकामीच जाणार आहेत. ज्यांच्यासाठी आयुष्यभर धावलो तेच कधीतरी परके होऊन जातात. वेळ बदलते, माणसं बदलतात, पण आठवणी मात्र शांतपणे रडवत राहतात. म्हणूनच स्वतःसाठी थोडं जगून घ्या, कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही. चांगल्यांसाठी चांगले व्हा, चांगल्यांसोबत चांगले बना, पण वाईटांसोबत वाईट होऊ नका. कारण हिऱ्याने हिऱ्यालाच घडवता येतं, पण चिखलाने चिखल कधीच स्वच्छ करता येत नाही. कोणी माझं वाईट केलं ते त्याचे कर्म आहेत आणि मी कोणाचं वाईट करू नये हा माझा धर्म आहे. एकदा स्वामींच्या दर्शनाला एक श्रीमंत आणि विद्वान माणूस आला. त्याला आपल्या ज्ञानाचा आणि संपत्तीचा खूप अहंकार होता. तो स्वामी समोर जाऊन म्हणाला, मला सगळं माहीत आहे, मी खूप शिकलोय, लोक माझा सन्मान करतात, तरी मला मन शांती मिळत नाही का? स्वामी शांतपणे हसले. त्यांनी त्याला एक रिकामा कप दिला आणि म्हणाले, या कपामध्ये चहा टाक. त्या माणसांनी तो कप भरला, पण स्वामी म्हणाले, आणखीन टाक. तो म्हणाला, स्वामी कप भरला, आता कसा टाकू? आता ओतला तर तो सांडेल. तेव्हा स्वामी म्हणाले, तुझं मन या कपासारखं आहे. अहंकार, मला सगळं माहीत आहे, या भावनेने ते भरलंय, त्यामुळे नवीन काही त्यामध्ये मावत नाही. हे ऐकून त्या माणसाला आपली चूक समजली. त्याने नम्रतेने स्वामींच्या चरणी मस्तक टेकवले. तात्पर्य, अहंकार असेल तर ज्ञान आणि शांती दोन्हीही दूर जातात. मोठेपणा हा वयांवर किंवा पैशांवर ठरत नसतो, तो आपल्या विचारांवर अवलंबून असतो. कारण पैसा हा जरी जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग असला तरीही विचार हा माणुसकीचा पाया आहे. जो व्यक्ती आपल्या आयुष्यात माणुसकी जपतो तो नक्कीच विचारांनी सगळ्यांपेक्षा मोठा ठरत असतो. स्वामी सेवेत श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेतात. ते आपला स्वयं बघत असतात. आपल्याला भरपूर अडचणी, संकटही निर्माण करतात. बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते. बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडतात, पण ते चुकीचं आहे. आपण का विसरून जातो की संकट कितीही मोठं असलं तरीही त्या संकटाहून मोठे आपले स्वामी आहेत. म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहा. कारण स्वामींनी एकदा आपल्याला जर हात दिला तर ते सोडत नाहीत कधीच. नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करतात व नंतर आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. श्री स्वामी समर्थ. तुमचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा. आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. भेटूया नवीन अशा एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.